कमळी मोहिते तूच ना? मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. बोलायचंय? अवय ही खरं ही कुठली पद्धत आहे मग? यार काय ना, मी तुझ्या घरीच येणार होतो तुला भेटायला, पण मला कळलं तू इकडे आलीयस म्हणून इकडे आलो. एक मिनिट मी तुम्हाला ओळखलेलं नाही. तुम्हाला काय काम आहे माझ्या संग? मी विजेता क्लासचा जनरल मॅनेजर. तुला आठवत असेल, माझा एक माणूस तुझ्याकडे एक डील घेऊन आला होता. काय त्याला ती डील क्रॅकच करता आली नाही. आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्या. मला नाही घ्यायचं ऍडमिशन म्हणलंय मी आधी. मी तुमच्या आईशी बोलतो, म्हणजे त्यांना थोडं. सर बास करा तुम्ही आता. लय होतंय तुमचं. अगं त्याला कळतच नाही हुशार विद्यार्थ्यांशी कसं बोलावं ते. पण कमळी, मी तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांचा खूप आदर करतो. त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. खरंच सॉरी. अच्छा, म्हणजे ज्यांना मी हकलून दिलंय ते तुमच्याकडे काम करतात तर? आपण तो जसं तुझ्याशी बोलला ना तसं मी बोलणार नाही. काय आपण रीतसर बोलूया. हे बघा, मला या विषयावर बोलायचंच नाही. माझं तवा बी नाहीच उत्तर होतं आणि आता बी तेच आहे. अगं एवढी घाई कशाला? काय कमळी, तू तुझं मत ठरवण्याआधी थोडा नीट विचार कर. कसं आहे, आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मुलं रांगा लावतात आणि त्यात तुला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळते. शिवाय तुला पैसे मिळणार आहेत आणि तुला तुझं टॅलेंट दाखवायला एक चांगली संधी मिळणार आहे. अहो पर मी आधीच जर नाही म्हणलंय तर मग तुम्ही काय एवढा हट्टाला पेटलाय? मला नाही घ्यायचं ऍडमिशन तुमच्या क्लासमध्ये. अगं हट्ट करतोय कारण यात दोघांचाही फायदा आहे. तू आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं त्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतील. त्यांना चांगलं कोचिंग मिळेल आणि आमच्या क्लासच्या बॅनरवर, होर्डिंग्सवर सर्व मुंबईमध्ये तुझे फोटो लागतील. तुझं नाव झळकेल, कमळी मोहिते. हे बघा, मला असला काय करायचंच नाही आणि चुकीच्या मार्गाने तर नाहीच नाही. अगं कमळी, तुझे सर्व प्रश्न सुटणार असतील तर नाही कशाला बोलतेस? बरं मला एक सांग, आमचा पवार तुला किती अमाऊंट बोलला होता? 70-80 हजार? 1 लाख? बरं मी आमच्या सरांशी बोलून ना अमाऊंट वाढवायला सांगतो. बरं एक काम कर, तू अमाऊंट सांग. एक काम करू, मी सरांना सांगून 5 लाख रुपये डन करतो. डन, डील डन. हे बघ कमळी, आपल्याकडे एक म्हण आहे, लक्ष्मी जर आपल्याकडे स्वतःहून चालून येत असेल ना तर तिला लाथळू नये. तुम्हाला काय वाटलं